नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे एका मोराची. एक मोर जंगलात नाचत असतो आणि तो नाचायला लागला की सगळे प्राणी येऊन त्याच्या भोवताली बसायचे. त्यांना नवल वाटायचं की मोर किती छान नाचतोय, दिसायला पण किती सुंदर आहे. सगळे प्राणी खुश व्हायचे, पण तो मोर मात्र कधी खुश व्हायचा नाही. तो म्हणायचा, काही माझ्या जीवनाचा उपयोग नाही. तेवढी आकाशातून पोपट उडायला लागले, त्या पोपटाकडे बघायचा आणि म्हणायचा, वाह, काय आकाशातून पोपट उडतोय आणि मी काय जमिनीवर नाचतोय. मग त्यानं नाचायचं बंदच केलं. नको म्हणला, आता नाचायचंच नको. कारण त्याला उडा येत नसल्यामुळं त्याला त्याचं जीवन चांगलं वाटत नव्हतं. मग एके दिवशी सगळे जंगलातले प्राणी जमा झाले. म्हणले, मोर का नाचना, मोर का नाचना, आपल्याला आता पाहू वाटतंय. म्हणले, मोर दादा नाचणार आहे. तो म्हणला, नाही, मला इंटरेस्ट नाही नाचण्यात, मला उडता येत नाही. सगळे प्राणी म्हणले, अरे तू दिसायला खूप छान आहेस, तू नाचताना खूप छान वाटतोस, तू नाच, आम्हाला लय पाहावं वाटते. तो मला, नाही, मला इंटरेस्ट नाही नाचण्यात. मोर नाचायचा थांबला. मग सगळे प्राणी आपल्या आपल्या पद्धतीने म्हणले, ज्याला जे करता येतंय ते करा, टाइमपास करू आपण. हरण आलं, त्यानं उंच उंच उड्या मारून दाखविल्या. पोपट आला, त्यानं भराळी मारून दाखवली, बोलून दाखवलं मिठी मिठी. आणि सगळ्या प्राण्यांना, कोल्ह्यांना ओरडायला सांगितलं, कोल्हे ओरडले. सगळ्यांना एकमेकांना आपली आपली कला सादर करायला लावली. मोर मात्र गप्प एका झाडाखाली बसला होता. तितक्यात एक खरा आली त्याच्याजवळ. म्हणले, अरे मोर दादा, तू तर रोज नाचतोस, सगळे प्राणी तुला पाहतात, तू आज नाचणार का नाहीस, कशामुळे शांत बसला. तो म्हणला, मी माझ्या जीवनावर नाराज आहे. मला फक्त नाचायचे येतंय आणि ते पण जमिनीवरच. मला उंच उडता येत नाही. मग खार म्हणाली, अरे पण सगळं काही सुंदरता आहे ना तुझ्यात, कशाची सुंदरता आहे, काय सुंदरता आहे. ती म्हणली, चल पाण्यावर, आपण नदीला पाणी प्यायला जाऊ. मग ती खार त्या मोराला घेऊन नदीला गेली पाणी प्यायला. पाणी पिता पिता म्हणाली, जरा पाण्याकडे बघ. त्यानं पाण्याकडे बघितलं, तो त्याला पाण्यात स्वतःचा चेहरा दिसला, पूर्ण अंग. वाह, काय दिसाय सुंदर होय म्हणलो मी. यार, पाण्यात पक्षाला पक्षी दिसतो, म्हणजे आपली सावली पाण्यात पडते ना आरशासारखी. तो मोरानं बघितलं पाण्यात, वा म्हणला, खरंच की मी लय सुंदर आहे दिसायला. मग मोर खुश झाला, वा म्हणला, माझ्यासारखा सुंदर तर कुणीच नाही आणि त्याच्यामुळंच मी नाचताना लोक पाहतात मला. तर मित्रांनो, ही गोष्ट मी तुम्हाला याच्यासाठी सांगितली की प्रत्येकाला देवानं आपली आपली कला दिलेली असती, सुंदरता दिलेली असती. कुणाजवळ कला असती तर कुणाजवळ सुंदरता असती. माणसाला जगाची कला ओळखू येते, पण स्वतःची कला ओळखू येत नाही. आपण म्हणतो, हा माणूस फार कलाकार आहे, हा माणूस खूप कष्टाळू आहे, हा माणूस, तो माणूस लय कष्टाळू आहे. पण आपण बी कुणीतरी आहोत ना, आपण बी कुणीतरी आहोत. अगोदर दुसरी ओळखण्याऐवजी स्वतःला ओळखलं पाहिजे. तर मित्रांनो, चांगली वाटली का आजची गोष्ट? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आता मी आलोय शेतात वांगे उपटायला.
सांगितली तुम्हाला एक मनोरंजन म्हणून गोष्ट. आणि जर उद्या ही गोष्ट ऐकायची असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.